ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काय यूज केलं म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मशीनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपलं अशा प्रोजेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट तुम्हाला जे आवडते मित्रांनो फोटो, त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. जसं मी ॲड करतो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. मग आपल्याला लास्ट फोन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला यायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन आपला सेकंड बीटला यायचं. मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला यायचं. जे फोटो जे लेफ्ट साईडचं पार्ट आपला कट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्सवरती फोटो वगैरे नाही दिसली पाहिजे मित्रांनो. मग आपला अशा प्रोजेक्ट जे 2 पार्टमध्ये कट करायचं मित्रांनो. मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला जायचं, जे काय लेफ्ट साईडचं पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला यायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन आपला सेकंड बीटला येऊन 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट केला ना मित्रांनो, त्याच मी फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 15.28 बीटला यायचं मित्रांनो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे इथे इमोजी पेज दिलेला आहे तर मित्रांनो त्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे काय ग्रुप्स आहेत मित्रांनो, या ग्रुप्समध्ये फोटोज वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे काय फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे तुमच्या आवडीचे जे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो. मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे तुमच्या आवडीचे जे तुम्ही आता जे फोटो ॲड केलेला मित्रांनो त्याच फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर ते पण फोटो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे काय आणखीन एक ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण ॲडिट करून घ्या मित्रांनो, कारण की माझं ऑलरेडी ॲडिट केलं मित्रांनो. मग आपलं जे असं प्रोजेक्ट ग्रुप दिसेल मित्रांनो. मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून मग आपलं कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे जे आत्ता जे फोटो जे ॲड केले त्याच फोटोला सिलेक्ट करून मग आपला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला जे काय फोटो आहे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो, जसं की आपलं जे ऑलरेडी ॲड केला त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काय एक लास्टची उरलेली ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण ॲडिट करून घ्यायचं. ॲडिट करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काय लास्टचे उरलेले 3 ग्रुप दिसून जातील मित्रांनो. मग आपल्या 3 ग्रुपमध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे जे ऑलरेडी ॲड केलं त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोन ओढून आपला लास्ट फोन जिथे पण लेअर आहे तिथेपर्यंत फोटो ठेवायचं मित्रांनो. मग आपलं जे फोटोला प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय शब्द जे फोटो लहान मोठे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या खालच्या बोला सेट करून घ्या. सेट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपल्या फर्स्टला यायचं मित्रांनो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर
मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे फोटो आहे आता जे सिलेक्ट केलं त्या फोटोला त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट म्हणून ओढून घ्यायचं. मग आपल्याला फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्या. सेट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट उरलेला लास्ट एक ग्रुप आहे मित्रांनो. त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. जे का तुमचे जे आता जे फोटो ॲड केला त्याच फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट म्हणून ओढून घ्यायचं. जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. एकदम जबरदस्त पद्धतीने फोटो वगैरे ॲड झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपले जे फोटोज आहे मित्रांनो जे फोटो ॲड केला ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही 1 नंबरचे फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 9.04च्या बीटला जे फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 15.28ची जे बीटचे जे पुढचे जे फोटो आहेत मित्रांनो 2 फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक मित्रांनो. जसं की आपल्या MP3 मध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल मित्रांनो. ज्या खालचं लोगोचा व्हिडिओ त्या खालच्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्ट व्हिडिओ फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं जे ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे काही लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे काही ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं जबर पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.